याचा अर्थ दर्जाची समानता, याचा अर्थ जाती व्यवस्थेची समाप्ती. याचा अर्थ काय? जाती व्यवस्थेची समाप्ती. जर 16-4 कशा करता आहे? 16-1 साठी आहे. आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला जाती व्यवस्था समाप्त करावयाची आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण 50% आतच ठेवावं लागेल. आता या आरक्षणाअंतर्गत आरक्षण दिलं, 59 जातीचं 3 वर्गात विभाजन केलं. आता या 59 जाती सोशो इकॉनॉमिक एज्युकेशन कोणत्याही प्रकारचं आंदोलन करावयाचं असेल तर एक येतील का? एक येऊ शकतात का? कशासाठी? हे नाही, एक येऊ दिलं जाईल का? याचा अर्थ काय आहे की आरक्षणाअंतर्गत आरक्षण देऊन अनुसूचित जातींना पुन्हा उपवर्गात विभाजित करून एक पॉलिटिकल फोर्स म्हणून, एक सोशल फोर्स म्हणून फॉर ट्रान्सफॉर्मेशन, समाजामध्ये जाती आधारित व्यवस्था नष्ट करण्यासाठीचा एक ताकद म्हणून हा वर्ग कधी एक होऊ नये याकरता हे आरक्षणाअंतर्गत आरक्षण आहे, अशी बाबासाहेबांची आरक्षणासंबंधीची नीती सांगते. जर असेल तर जे लोक इन्क्लुडिंग काँग्रेस, प्रश्न आहे आपला, जे लोक 50%ची मर्यादा भंग करा असं म्हणत असतील, 50%ची आरक्षणाअंतर्गत आरक्षणाला मान्यता देत असतील आणि जे लोक पर्याय म्हणून अफर्मेटिव्ह ऍक्शन करत नसतील, असे सर्व राजकीय पक्ष बाबासाहेबांच्या जाती अंताच्या फिलॉसॉफीच्या विरोधी आहे. याचा पर्याय सगळं आरक्षण वाटून दिलं तर याचा अर्थ या समाजात जाती व्यवस्था कायम राहील आणि जोपर्यंत जाती व्यवस्था कायम आहे तोपर्यंत वर्धेचे कोणते खासदार ते ज्यांना मंत्रिपद येऊ दिलं नाही? तडस ना पत्नीसहित मंदिरातून हाकललं जाईल. जोपर्यंत जाती व्यवस्था कायम आहे. एकीकडे भागवत म्हणतात, भागवतचं त्याच दिवशीचं स्टेटमेंट आहे, भागवतचं स्टेटमेंट आहे 3 गोष्टी, एक मंदिर, एक पानवठा, एक स्मशान. काय भागवतांचं स्टेटमेंट? एक मंदिर, एक पानवठा, एक स्मशान. धन्यवाद भागवत साहेब की तुम्ही हे 2025 मध्ये मान्य करता की आजही एक मंदिर, एक पानवठा, एक स्मशान नाही हे मान्य करता. याकरता भागवतांना धन्यवाद दिले पाहिजे. म्हणून तो मागणी करतात, सांगतात तुम्ही लोकांना यापुढे हिंदू समाजामध्ये एक मंदिर, एक पानवठा, एक स्मशान ही व्यवस्था असेल. या 3 ठिकाणी जाती आधारावर भेदभाव केला जाणार नाही असा आदेश आहे कोणाचा? सरसंघ चालकाचा. धन्यवाद दिले पाहिजेत की नाही? आम्ही सांगतो आहे म्हणून तुम्ही ऐकतच नाही. आता भागवतांनी सांगितलं की आहे, आता तर ऐका. आम्ही सांगतो ना आमच्या प्रति भेदभाव केला जाते, ऐकतच नाही. पण भागवतांनी कबूल केलं आहे म्हणून तो सांगावं लागतं ना. आणि त्याच दिवशी तडसांना प्रवेश नाकारला जातो कारण तुम्ही सोवळं नेसलेलं नाही, तुम्हाला जाणवं नाही. सोवळं म्हणजे हा ते पिवळं धोतर असतं, पवित्र धोतर असतं, त्याला सोवळं म्हणतात. आणि म्हणून मग हे सर्व जे काही सुरू आहे आरक्षणाच्या नावावर, हे सर्व जे काही सुरू आहे हे जाती व्यवस्था परमनंट करण्याचे प्रयास आहे. फक्त एक गोष्ट मी फक्त बोधगये संबंधी सांगतो आणि मी थांबे कारण ते बोलणं आवश्यक आहे. काल परवा आंदोलन सुरू आहे. आमचे पकिडे साहेब जाणार आहेत 12 लाख मध्ये एक आकडा वाढवायला ते जाणार आहेत बोधगयेला. 12 मेला 12 लाख पाहिजेत तिथे. त्यामध्ये पकिडे एक म्हणजे आता मी त्यांना फक्त 11,99,999 पाहिजेत. पकिडे एक त्याच्यात जोडलं तर बाकीचे त्या ठिकाणी हो 12 लाख त्या ठिकाणी जातील मागतील. काल परवाची बातमी आहे की
म्हणजे भारतीय जनता पक्षाने या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. आता नागपूरचा भारतीय जनता पक्ष आहे की मोदींच्या अखिल भारतीय जनता पक्ष आहे माहीत नाही, परंतु आपण तो अखिल भारतीयच मानावं. याचा अर्थ अखिल भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे या मागणीला. बरोबर आहे. खरगेंनी राज्यसभेमध्ये प्रश्न विचारला म्हणजे काँग्रेसचा पाठिंबा आहे. आता विरोध कोणाचा आहे या प्रश्नाला? आता विरोध कोणाचा आहे? जर कोणाचाच विरोध नसेल तर मग आंदोलनाची गरज काय आहे? प्रश्न सुटावा की सुटू नये? आणि त्यामुळे जर एखादा काँग्रेसचा माणूस तुमच्याकडे आला किंवा एखादा बीजेपीचा माणूस तुमच्याकडे आला आणि माझं बोधगयेच्या आंदोलनात समर्थन आहे असं म्हटलं तर त्यांना एकच विनंती करा की राज्यसभेत तुमचा खासदार आहे त्याला बिल आणायला सांगा म्हणा, बाकी आम्हाला काही नाही पाहिजे तुमच्याकडे. राज्यसभेत तुमचा एक खासदार असेल, खरगेंनी बिल मांडावं ना. काँग्रेसचं समर्थन असेल तर बीजेपी समर्थन आहे, बीजेपी समर्थन, खरगेचं बिल पास होईल. आंदोलन कशाला पाहिजे? या पक्षानं एवढंच सांगा आपल्याकडे कोणी भेटला तर की तुम्ही बिल मांडा. तिकडचा कोणी आमदार आला बिहारचा त्याला सांगा इथे भाषण देऊ नको, तिथे बिल मांड. नाही पास होणार आम्हाला चालेल. तिथे बिल मांडतोस का तू? एका व्यक्तीलाही बिल मांडता येतं ज्याला अशासकीय बिल म्हणतात. जोपर्यंत विधानसभेत हे बिल मांडलं जाणार नाही तोपर्यंत कोणताही पक्ष असं म्हणत असेल की आमचं याला समर्थन आहे आणि त्या पक्षाचा आमदार किंवा खासदार बिहारच्या असेंब्लीमध्ये किंवा लोकसभे विधानसभेमध्ये असेल तोपर्यंत बिल मांडत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या आश्वासनावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. त्यांना आंदोलन करू नका म्हणा, तुम्ही तिथे